गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात। स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा। आज बघा मी रसिकाच्याकडनं इथनं व्हिडिओ काढायला सुरुवात केली। घरनं काय ब्लॉगिंग काय घरनं करणं झालं नाही। आज सकाळी रसिकाला आज खरं तर ऑफिसला जायचं होतं, पण ती आजारी असल्यामुळे ती आज वर्क फ्रॉम होमच करणार आहे। तर बघा विरांशला आत्ता हे सोडून आलेले आहेत आणि रसिकाला घेऊन जायचं दवाखान्यात। तिचं ब्लड टेस्ट करू म्हटलं, कारण की तिला ना सारखा अशक्तपणा वाटायला लागलाय। दसऱ्याच्या आदल्या दिवशीच तिने इंजेक्शन घेऊन आली होती आणि त्यावेळेसच तिला चक्कर आलेली होती। आणि बघा आज काल पण तिला बरं वाटत नव्हतं, तसंच ते अंगावर काढते म्हणून विरांशला ह्यांनी स्कूलमध्ये सोडलेत। यांना म्हटलं तुम्ही सोडा आणि मी रसिकाला घेऊन जाते आता दवाखान्यात। बघू आता किती वाजलेत, 10:30 सव्वा 10 10:30 झालेले असतील। तर बघा आता फॅमिली डॉक्टर बाईकडे घेऊन जायचं तिला। दूध तापायला ठेवलेलं आहे। नाश्ता झालेला आहे म्हणते ती। आता आलू पराठे केलेले होते तिच्या बाईंनी, म्हणजे तिच्याकडे आहे त्या मावशीबाई, त्यांनी केले होते नाश्ता। ती नाश्ता पण करतात आणि पोळी भाजी पण करतात। तर आता खाल्लेली म्हणती ती, बघू आता। तर चला व्हिडिओ हा कंटिन्यू करा, स्किप न करता। चला थोड्या वेळाने पुन्हा भेटूया तुम्हाला। चला हे बघा रसिकाला घेऊन ब्लड टेस्ट करायला निघाले आता। बळ कारण का रसिकाचा सारखं दिवसभर कॉल चालू आहे, ट्रेनिंग आहे। पण ती ट्रेनिंग काय करायचं, स्कार्फ घे ना, आहे का तुला माझा? नाही तर घे, हां स्कार्फ बांध, लगेच येऊ आपण। काय टेस्ट केली की लगे संध्याकाळपर्यंत रिपोर्ट देतील ते। चला बघूया। फुसकंबा आमची फुसकंबा झाले फुस, स्ट्रॉंग मुलीचं झाले फुस। तिकडे असतील मला वाटतं समोर। हे बघा इथे आलोत आम्ही आता। मी आली रसिकाला, चेकिंग चालू आहे। हे बघा रसिकाचं ब्लड टेस्ट करून आम्ही घरी निघालो आता। आता संध्याकाळी रिपोर्ट येणार आहे। हां दुपारी येईल ना 5 वाजेपर्यंत। मग काय कळेल तरी। हे बघा मावशी चालली आहे बघा आता रसिकाकडे माझ्या घरी चालली आहे। हे बघा का तर प्राजक्ताने मला ना एक साडी दिली पिको फॉल करायला, तिची साडी। तर ती आणायला जायचे घरी माझ्या। आणि आता मावशीबाई पण दिसले, सासूबाईंना सांभाळला ते मावशी, त्या पण चालत येताना दिसल्या मला आत्ता। येतील बघा आता त्या पण। रसिकाला बघा नेलं बळबळ। आता ब्लड तर टेस्ट केलेली आहे, बघू आता रिपोर्ट येण्यासाठी थांबावं लागतं। नाही अजून मावशी चालत होती आत्ता, अजून चढ आमच्या इथे थोडा चढ आहे ना, तो चढतात आज वाटतं मावशी होय। तर म्हटलं घरी जाते, ती साडी घेते पिको फॉलची, ती पिको फॉलला टाकते। रसिकाचे रिपोर्ट आले बघा ऑनलाईन, त्यांनी व्हॉट्सअपला टाकलेले आहेत। अजून हातात म्हणजे पेपर यायचे रिपोर्टचे, पण व्हॉट्सअपला टाकलेले आहे। तर रिपोर्ट सगळे नॉर्मल आलेले आहेत, प्लेटलेट्स आहे ते व्यवस्थित आहेत। त्याच्यामुळे ना टेन्शन मिटलं बाबा, नाही तर ना टेन्शनच होतं रसिकाचं। चला आता रिपोर्ट तर नॉर्मल आहे, पण तिला आता कसं झालं आहे, अशक्तपणा आलेला आहे। विरांचं करायचं, तिचं कामही करायचं, घरातलं बघायचं, त्याच्यामुळे तिला आलेला आहे अशक्तपणा। चला आता मी थोड्या कपड्यांच्या घड्या घालते, 12:30 झालेले आहेत। आता 1 वाजता विरांश स्कूलमधनं येईल, तोपर्यंत हे आवरून घेते। विरांशला आणायला निघालेत आम्ही, रसिका पुढे मी मागे, दोघी पण स्कार्फ बांधले। ऊन असं ऑक्टोबर हीट, कडक ऊन पडायला लागले, आभाळ पण येते, पण स्कार्फ बांधले।
डान्सला पण आम्ही स्कार्फ घेतला हातामध्ये त्याला बांधायचं म्हणून, ऊन फार पडतंय. चला निघालो होतं बिरांशला आणायला. या साईडला मगाशी ना आभाळ होतं ग. हे कसलं ऊन पडतंय. हो ना, चहाचं दुकान टाकलेलं आहे. चहा आणि मिसळ पाव. मग ते काय तर करायलाच पाहिजे की, पैसा येतोय तर नुसतं. बऱ्यापैकी कडक आहे आणि मग असं वाटलं तर आभाळ आहे. आज ना पौर्णिमा आहे ना, त्याच्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या बायका जातात त्याला देवळात. आज आहे बघा कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मी विसरलीच होते. कशी जाम झाली होती तिथे. कशी जाम झाली होती. चौक असल्यामुळे जास्त आहे. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. चला आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. गुड इव्हनिंग. विरांश म्हणतो गुड इव्हनिंग म्हणू तू पण म्हण गुड इव्हनिंग. मी आता आजीकडे आलोय म्हण ना तू. मी आता आजीकडे आलोय. आज काय माहिती का आजीकडे? कोजागिरी पौर्णिमेची काय आहे? पार्टी आहे. पार्टी आहे पावभाजीची. अजून दूध करणार आहे आजी. आजी काय करणार आहे? दूध करणार आहे. आज कोजागिरी पौर्णिमेचं दूध करतात, हो की नाही बघू? हां. तर आज बघा विरांशी फॅमिली म्हणजे मम्मा डॅडू आणि छोटी मुलगी जावई यांना बोलवलं आहे. तर आज करणार आहे पावभाजी. आणि तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, स्किप न करता. आता बघा सकाळी काय सगळ्यात पुन्हा व्हिडिओ हा पूर्ण करता नाही आला. म्हणलं चला आता आपण आता इव्हनिंगला हा व्हिडिओ कंप्लीट करूया. आता बघा मी बनवते पावभाजी. तर ह्यांना पाठवलेलं आहे पाव आणायला मिस्टरांना. पहिला मी आज फ्रेश झाले. इतका दिवसभर असं वाटतं की मला आलं की फ्रेश झाल्यानं बरं वाटतं आणि देवापुढे दिवा लावते पहिला. हे पहा इकडे बघा बटाटे, फ्लावर गरम पाण्यातनं काढणारे, टमॅटो, शिमला मिरची असं काही घेतलेलं आहे मी. इकडे आता फ्लावर पहिला गरम पाण्यातनं काढती आहे. एक 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 चालू करते. हे पहा आता अजून बटाटे घ्यायचे का काय पाहते अंदाजे. आता का आम्ही 7 जण तर आहोत. 7 जण आहोत. तर बघा आता मी बनवते आहे पावभाजी. सगळं मटार नाही आहे तर हे आणायला सांगितलं मटार मिस्टरांना. हे पहा इथं कुकरमध्ये सगळ्या भाज्या मी लावलेल्या आहे फक्त मटार सोडून. आता हे आणले ना मटार की मी त्याच्यात मटार नंतर उकडून टाकणार आहे. तोपर्यंत मी सगळ्या शिमला, ढोबळी मिरची, फ्लावर, हे ढोबळी म्हणजे मिरची म्हणजे शिमला. हे बघा इकडे पावभाजी तयार होती आहे. आणि हे पहा इकडे दूध तयार आहे. अजून थोडं उकळावं काय. हे बघा इकडे मस्तपैकी दूध तयार झालेलं आहे. झाकून ठेवते. आणि इकडं वरण तडका आणि इकडे पावभाजी. या सगळेजण खायला, या सगळेजण पावभाजी खायला. चला मी आता आवडती किचन होता. बघा विरांशला दिलेलं आहे खायला. विरांशला खायला घालते. विरांश खा रे बाळा चल. विरांश कुठे गेला? इथं जगता आलेली आहे. सासूबाईनं जेवायला वाढलेलं आहे. सासूबाई तूप मीठ भातच खात आहेत. आले नीना आला
नीना आला. नीनाला हा तेच देणार आहे मी, तेच देणार आहे. तो अभ्यास करतो, खूप अभ्यास करतो ग. साईन कर, माऊला दाखव, आपल्या माऊला दाखव साईन कसे करतो. ऑफिसला जायचं. हे बघा सासूबाईंचं झालंय जेवण. माझ्याकडे नाही गाडी. कोणती माझ्याकडे? कुठली आहे? कोणतरी स्कूल मधलं तरी असं ना, तर मॅडम तरी चॅप्टर देते. विराज चॅप्टर झालाय स्कूल मध्ये गेल्यापासून. हो का? जातो की पण. हे बघा इकडं प्रतीक आलेला आहे आणि इकडे बघा विराज लॅपटॉपवर. बापरे. आणि सगळेजण चला आपण बसूयात. नको ना घेऊ, मम्माच येते. बर आता सगळेजण आता बसतो आम्ही जेवायला. या सगळेजण पावभाजी खायला जाऊ शकते. पाव भाजते. काय झालं? हे बघा आम्ही सगळेजण पावभाजी खातो. या सगळेजण पावभाजी खायला. तुम्ही पप्पा बाबा या ना. नीनांच्या घरी तर जवळच आहे. आता आम्ही विरांच्या घरी जाईल थोड्या वेळाने. आता आम्ही मऊला सोडून वरती आलो. हा लिफ्ट मधनं. चला मऊला सोडून वरती आलो. आपल्या मऊला सोडलं ना खाली. पल्ली का जिपत्ती का. चला सगळेजण आपापल्या घरी गेले. विरांश गेला, रसिका पण गेली आत्ता. रसिकेचं काम होतं तर रसिका पण गेली आत्ता काम करून तेवढं. चला तर मग आज आमचा छान कार्यक्रम झाला पावभाजीचा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.